श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। घरामध्ये एकोपा राहावा, घरामध्ये आनंदी वातावरण राहावं, घरामध्ये सकारात्मकता राहावी। आजारपण, व्यसन, चिडचिडेपणा, भांडणं, रोगराई या गोष्टी ज्या तुमच्या घरामध्ये असतील तरी त्या घरातून दूर व्हाव्यात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहावी। यासाठी आज या ज्या व्हिडिओमध्ये गोष्टी सांगणार आहे ना कोणता उपाय आहे ना कोणत्या सेवा आहेत, फक्त हे छोटे छोटे बदल जर तुम्ही तुमच्या रुटीन मध्ये केले तर 100% काय 1001% तुमच्या घरातील वातावरण हे पूर्णपणे बदललेलं असेल आणि याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल। आता मी बऱ्याच वेळेला म्हणते की महिलांनी या गोष्टी कराव्यात, तर बऱ्याच नाही पण एखादी ताई असं विचारते की ताई महिलांनीच का बरं? तर तुम्हीच विचार करा, महिलांना घरातील लक्ष्मी मानलं जातं। वडिलांच्या घरी जेव्हा आपला जन्म झाला त्यावेळेला सगळेजण म्हणतात की लक्ष्मी स्वरूप मुलगी झाली, आणि जेव्हा आपलं लग्न होऊन आपण सासरी जातो तेव्हा लक्ष्मी आमच्या घरात आली म्हणून आपलं स्वागत केलं जातं। आणि दुसरी एक गोष्ट की संसार टिकवणं, संसाराला आकार देणं म्हणतात किंवा जोडणं म्हणतात, किंवा काही कमी जास्त कुठे काही प्रॉब्लेम्स असतील ते असतील थोडीशी ऍडजस्टमेंट करून घरामध्ये एकोपा ठेवणं, किंवा आपण जे म्हणतो घराला घरपण देण्याचं जे काम असतं ते महिलांचं असतं। भले आपण पैसा कमवतो किंवा आपणही पुरुषांसारखं बाहेर जातो, जॉब करतो, पण तुम्ही कितीही म्हणा बघा, पुरुषांनी कितीही जरी घरामध्ये काम केलं, आपण ऐकतो की बऱ्याच ठिकाणी किंवा बघतो पण की माणसं घरामध्ये काम करतात किंवा हे करतात ते करतात, कितीही करा बघा, पण जे घराला घरपण देण्याचं काम आहे, अगदी बघा समजा आपण एखादा बेड घेऊया, आपल्या मिस्टरांनी बेड स्वच्छ केला, बेड क्लीन केला, आपण थोड्या वेळाने येऊन आपण तो बेड क्लीन केला, तर तुम्ही बघा की आपण क्लीन केलेला जो बेड आहे त्याला एक वेगळंच हे असतं, कारण जे महिलांमध्ये जे नीटनेटकेपणा असतो, जो टापटीपणा असतो ना, की मला नाही वाटत की त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत ना तुम्हाला पटत असतील तर करा, नसतील पटत तर नका करू, पण नक्की सांगते हे जर तुम्ही गोष्टी फॉलो केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्की सकारात्मक बदल होणार आणि 100% होणार। सगळ्यात पहिलं म्हणजे सकाळी लवकर उठायला सुरुवात करा। 9 वाजता उठणं, 10 वाजता उठणं, त्यानंतर काम करणं, त्यानंतर देवपूजा करणं किंवा हे करणं, यामुळे काय होतं की आपलं जे रुटीन आहे ते सगळं डिस्टर्ब होतं। आणि पहिली गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला आपल्या डोक्यावर सूर्य येतो किंवा म्हणजे सूर्यप्रकाश आपल्या घरामध्ये येतो त्यानंतर आपण उठतो, तर त्यावेळेला सकाळी 6:30 ते 7:30 ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ असते, आणि त्यावेळेला आपण झोपून राहिल्यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता तर येतेच येते, पण त्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा नकारात्मकता राहते। त्यामुळे आपल्या मिस्टरांना यश न मिळणं किंवा आपले कामं लेट होणं, पुढे मुलांना तसेच वळण लागणं, या ज्या गोष्टी आहेत ना याच्यामुळे ना खूप साऱ्या गोष्टी वाढत जातात। त्याच्यामुळे सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा। दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट किचन कडे जाऊ नका। किचन मध्ये गेलं किंवा बऱ्याच जणांना सवय बघा, उठलं की ब्रश करतात आणि जेवायला बसतात, तर असं करू नका। उठल्यानंतर स्नान करा, अंघोळ करा, त्यानंतर घर जे काही झाडून असेल ते करा आणि मग किचन मध्ये जाऊन आपण चहा वगैरे या ज्या गोष्टी आहेत ते करा, कारण आपलं किचन तिथे अन्नपूर्णा मातेचा वास आहे। आपलं जे गॅस आहे, जे किचन ओटा आहे तिथे अन्नपूर्णा मातेचं वास्तव्य आहे, आणि आपण जर पारुषाणी रात्री जर आपले फिजिकल रिलेशन झाले असतील तर अशा याने जर आपण घरामध्ये राहिलो तर याने दरिद्रता वाढत जाते, अपयश, सतत कटकटी, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढत जाते। आता मला बरेच जण म्हणतील की आमच्या घरामध्ये तर गिझर नाहीये, मग आम्हाला पाणी ठेवण्यासाठी तर गॅस जवळ जावंच लागतं। पाणी वगैरे तुम्ही ठेवा, पण मी काय सांगते की पारशानं जाणं, स्वयंपाक करणं, चहा करणं, इकडे तिकडे पाणी ठेवायचं म्हणजे काय, आपण पाणी घेणार, पाण्याचं पातेलं त्याच्यावर ठेवणार, परत आपण किचन मध्ये जाणार नाही, ही गोष्ट तर आपण फॉलो करू शकतो ना। म्हणजे बदल करायचा म्हटलं ना काहीतरी थोडीशी तडजोड करून आपण करू शकतो, आणि याचे सकारात्मक बदल, सकारात्मक परिणाम आपल्यालाच बघायला मिळतील। पुढची गोष्ट म्हणजे आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो किंवा तुमचं मोठं घर आहे, बंगला आहे, बैठक घर आहे, काहीही आहे,
कधीही म्हणजे दिवसभर दार खिडक्या घराच्या बंद ठेवू नका. एक तर किमान सकाळी किंवा संध्याकाळी 2 वेळा तरी आपल्या घराचे दार खिडक्या ह्या ज्या आहेत त्या उघड्या ठेवा. सकाळी कधी, जेव्हा सूर्यप्रकाश आपल्या घरामध्ये येतो, जेव्हा सूर्याचा प्रकाश आपल्या घरामध्ये येतो, तेव्हा आपल्या घरातील जी सर्व निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, ती दूर होते असं म्हटलं जातं. आणि एक फ्रेश एअर, फ्रेश हवा, त्या हवेमधून एक प्रकारची शांतता, सुकून, सकारात्मकता आपल्या घरामध्ये येते. त्यामुळे दार उघडे ठेवले पाहिजेत. आणि संध्याकाळी जी दिवे लागणीची वेळ मानली जाते त्यावेळेत माता लक्ष्मी आपल्या घरात येते असं म्हटलं जातं. त्यामुळे त्या वेळेत पण आपलं घराचे खिडक्या, दार उघडे ठेवण्याचा प्रयत्न करा. रोज नित्य नियमाने आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर छोटीशी का होईना अगदी स्वस्तिक काढा, अगदी तुम्ही ओमचं चिन्ह काढा, पण रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा. रोज अगदी नित्य नियमाने काढा. याने बघा आपल्या घरामध्ये जे व्यक्ती येतात, आपल्या घरातील प्रत्येक येणारी मंडळी ही आपली हितचिंतक असेल असंच नाही. बरेच जण आपल्या जर चांगलं झालं तर ते हो वगैरे चांगलं त्यांना आनंद होतो, पण बरेच जण समोरून आनंद दाखवतात पण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी खोचतं की याला सक्सेस का, ही तर व्यक्ती काही करत नाही, असं माझ्यापेक्षा याचं चांगलं का. तर जेव्हा आपल्या मुख्य दरवाजात आपण रांगोळी काढतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यामध्ये जे काही नकारात्मक विचार असतील ते तिथेच ब्लँक होतात आणि ती व्यक्ती आपल्या घरामध्ये येते. म्हणजे फक्त दारामध्ये 5 मिनिटं जर आपण रांगोळी काढली, 1 मिनिटात जर ओम किंवा स्वस्तिक काढलं तर याने आपल्या घरात येणारी नकारात्मकता, नकारात्मक ऊर्जा उंबरठ्याच्या बाहेर राहू शकते. त्याच्यामुळे ही गोष्ट जी आहे ती आपण आवर्जून फॉलो केली पाहिजे. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे नित्य नियमाने रोज आपल्या घरामध्ये देवपूजा ही व्हायलाच हवी. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की आपल्या आजूबाजूचे लोक, माझ्या मनामध्ये देव आहे, मी माणसामध्ये देव मानते, देवपूजा केली, देवासमोर बसलं म्हणजे देव केला असं नाही. अहो तुमच्या घरामध्ये देव पारुशे पडलेले आहेत, त्याला देव काळे पडलेले आहेत, तिथे जाळे आळे लागलेले, तुम्ही आठवड्यातून एकदा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्याची देवपूजा करताय. म्हणजे काय की ज्या देवाने आपल्याला सगळं दिलं त्या देवाला 2 मिनिटं पाणी घालण्यासाठी, स्नान घालण्यासाठी आपल्याला वेळ नाही, मग तुमच्या घरामध्ये त्या देवाप्रती प्रेम कसलं आलं. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीप्रती प्रेम असतं तेव्हा त्या व्यक्तीसाठी आपण वेळ काढतो, त्याच्यासाठी आपण काही गोष्टी करतो, त्यावेळेला ती व्यक्ती बदल्यामध्ये आपल्याला ती सगळी सकारात्मकता देते. मग आपला भाग्य उदय त्या देवाने केलेला आहे. मग त्याच्यासाठी आपण दिवसभरातले 24 तासातले सकाळचे तुमचे 5-10 मिनिटं नाही देऊ शकत का, याचा कुठेतरी विचार करा आणि नित्य नियमाने रोज देवपूजा करण्याचा प्रयत्न करा. देवपूजा केली 12 वाजता केली, 1 वाजता केली, 2 वाजता केली असं नका करू. जी सात्विक वेळ असते, जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगते, जास्तीत जास्त 10, त्याच्याही पेक्षा 9च्या अगोदर देवपूजा करण्याचा प्रयत्न करा. का? कारण ही जी वेळ असते ती सात्विक वेळ मानली जाते. या वेळेमध्ये आपल्या आजूबाजूला खूप ओरडा नसतो, गाड्यांचे आवाज नसतात किंवा बऱ्याच जणांच्या घरातून खूप काही खाटखुटचे आवाज नसतात. या वेळेमध्ये मन एकाग्र असतं, आपलं मन प्रसन्न असतं, खूप विचारांचा जो गोंधळ असतो तो आपल्या डोक्यांमध्ये नसतो. त्यामुळे या वेळेमध्ये आपण देवपूजा आहे ती करावी. कारण पूजेमध्ये आपलं मन लागतं, एकाग्रतेने आपण पूजा करतो आणि यामुळे आपला जो संपूर्ण दिवस आहे तो सकारात्मकतेने भरलेला राहतो आणि यामुळे आपल्या घरातलं वातावरण जे पण आहे ते ना सात्विक वातावरण राहतं. रोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळी आपल्या घरामध्ये कापूर फिरवा. त्याचबरोबर घंटानाद करा. तुम्ही बघा आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे की घंटानाद केल्याने काय घडतं. त्याच्यावर अगदी म्हणजे एका ताईंची कमेंट आली, एक ताई मी फक्त 2 दिवस ही गोष्ट फॉलो केली आणि माझ्या घरातले भांडणं जे आहे ते 2 दिवसापासून झालेले नाहीयेत. तर अशा काही गोष्टी असतात, आपण याला छोट्या गोष्टी मानतो पण याचा जो परिणाम आहे ना, सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर खूप जास्त होत असतो. त्याचबरोबर नित्य नियमाने रोज गुरुवार सोडता आपल्या घरातील जी फरशी आहे, आपली जी लादी आहे ती रोज स्वच्छ पुसण्याचा प्रयत्न करा. गुरुवारी कधीही फरशी पुसू नका, गुरुवारी कधीही केस धुवू नका. का करू नका याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर घरातील सर्व सदस्यांनी सकाळ दुपार संध्याकाळ अगदी नाश्ता असू द्या किंवा चहा पिणं असू द्या, एकत्र बसून काहीतरी जेवण, नाश्ता किंवा चहा घेण्याचा तुम्ही दिवसभरामध्ये प्रयत्न करा. यामुळे तुमच्या घरामध्ये एकोपा राहील, एकमेकांबद्दल आदर राहील, एकमेकांबद्दल आपुलकी राहील आणि एकत्र बसून बोलणं, हसणं, खेळणं असं वातावरण तुमच्या घरामध्ये राहील. त्यामुळे हा नियम तुम्ही बनवा की कोणतीही एक वेळ, ठीक आहे
ती वेळ चहाची नसेल, पण ज्या वेळेला तुम्ही एकत्र बसलेले असता त्यावेळेला चहा बनवा किंवा काहीतरी करा आणि ते एकत्र मिळून तुम्ही हसत खेळत खाण्याचा किंवा पिण्याचा प्रयत्न करा आणि बदल बघा आपल्या आयुष्यामध्ये कसे होतात. त्याचबरोबर तुम्ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये सकाळी आणि संध्याकाळी अगरबत्ती लावा. शक्य झालं तर मुख्य प्रवेशद्वाराबाहेर दिवा लावा. माता लक्ष्मी, सकारात्मक ऊर्जा, त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा सुद्धा मुख्य प्रवेशद्वारातून आपल्या घरात प्रवेश करत असते आणि जेव्हा या गोष्टी आपण करू तर सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि आपल्या घराची जी ओरा आहे ती सकारात्मक राहील आणि जीही काही आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल ती काढता पाय घेईल आणि ज्या सर्व नकारात्मक गोष्टी आहेत त्यापासून आपल्या कुटुंबियाचं, आपल्या घराचं आणि आपल्या वास्तूचं रक्षण होईल. श्री स्वामी समर्थ.